तर पुढची बातमी आहे प्रेरणेची, जिद्दीची आणि मैत्रीची। भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशात रात्री 8 ऑगस्टच्या रात्री प्रचंड जल्लोष झाला। एरवी भारताचा कट्टर वैरी म्हणून आपण पाकिस्तानकडे पाहतो। खेळांच्या मैदानात पाकिस्तान आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी, पण पॅरिस ऑलिम्पिकमध्ये वेगळंच चित्र दिसलं। भारताचा नीरज चोप्रा आणि पाकिस्तानचा अर्शद नदीम दोघेही भालाफेकीच्या इव्हेंटचे फायनलिस्ट होते। भारतातल्या प्रत्येकाला नीरजकडनं गोल्ड मेडलची अपेक्षा होती, पण नीरजला मागे टाकून पाकिस्तानच्या अर्शद नदीमनं सुवर्णपदक जिंकलं। करोडो भारतीय हताश झाले, पण मेडल डिस्ट्रीब्युशनच्या वेळेला नीरज आणि नदीम या दोघांनी दाखवलेली स्पोर्ट्समॅनशिप सगळ्यांचीच मनं जिंकून गेली। तर भालाफेकीच्या इव्हेंटचा नायक होता अर्शद नदीम। आज मी याच अर्शद नदीमबद्दल तुम्हाला सांगणार आहे। ते फक्त त्यानं गोल्ड मेडल जिंकलंय म्हणून नाही, तर ज्या परिस्थितीतनं त्यानं हे यश मिळवलंय ती परिस्थिती तुम्हाला दाखवण्यासाठी। आज पाकिस्तानचे काय हाल होत आहेत हे अख्खं जग पाहत आहे। अनेक समस्यांनी ग्रासलेल्या पाकिस्तानात सध्या पाहायला गेलं तर आणीबाणीसारखीच परिस्थिती आहे। आणि अशाच पाकिस्तानमधनं केवळ 7 जण, फक्त 7 जण पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पोहोचलेले, पण या 7 पैकी 6 जणांना पात्रता फेरी सुद्धा गाठता आली नाही। त्यामुळे नदीम हा एकमेव असा खेळाडू होता की ज्याच्याकडनं पदकाची अपेक्षा होती, आणि नदीमनं ऑलिम्पिक विक्रमासह सुवर्ण पदकही जिंकलं आणि ती अपेक्षा पूर्णही केली। पण हा नदीम इथपर्यंत पोहोचला कसा, याची कहाणी सध्या ऑलिम्पिक पदक विजेत्यांच्या संघर्ष कहाणीमध्ये सामील झालेली आहे। पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातला हा अवघा 27 वर्षांचा तरुण आहे। एक गरीब मजूर कुटुंबातला, पण लहानपणापासून प्रत्येक खेळात रुची ठेवणारा। बॅडमिंटन असो किंवा क्रिकेट, फुटबॉल, गोळाफेक, भालाफेक, थाळीफेकसह नदीम प्रत्येक खेळ खेळला। पण 7वी मध्ये असताना प्रशिक्षक रशीद अहमद साकी यांनी नदीममधल्या ॲथलीटला हेरलं आणि नदीमनं भालाफेकीवरती आपलं लक्ष केंद्रित केलं। पण असं असलं तरी अडचणींचा एक भला मोठा डोंगर नदीमच्या पाठीमागे उभा होता। नदीमचे वडील मोहम्मद अशरफ एक साधे मजूर आहेत, त्यामुळे घर खर्चासोबत ट्रेनिंगचाही खर्च उचलणं त्यांना अजिबातच शक्य नव्हतं। करिअरच्या सुरुवातीलाच गावातनं वर्गणी गोळा करून नदीमचं ट्रेनिंग सुरू झालं, आणि मग पुढे अनेक स्पर्धा आणि ट्रेनिंगसाठी नदीमनं अशाच पद्धतीनं लोकवर्गणीतनं पैसा उभारला। ज्युनियर चॅम्पियनशिपमध्ये 4 सुवर्णपदकं मिळवून नदीमनं या सगळ्याचं चीज केलं। पुढे राष्ट्रकुल, दक्षिण आशियाई स्पर्धेत सुद्धा सुवर्ण, आणि काल थेट ऑलिम्पिकचं सुवर्णपदक। एका सामान्य मजुराच्या मुलानं घेतलेली ही झेप मोठी आहे, आणि म्हणूनच कदाचित पॅरिसमध्ये जेव्हा तो खेळत होता तेव्हा भारतातनं सुद्धा त्याला सपोर्ट मिळत होता। स्पर्धेनंतर रौप्य पदक विजेत्या नीरजनं सुद्धा त्याचं तोंड भरून कौतुक केलंय। Today in really great stage Arshad win, and it's good for him and his country, and I appreciate him because he did really hard work. तर 2015 सालापासून आंतरराष्ट्रीय पातळीवर अर्शद आणि नीरज हे दोघेही जण आपापल्या देशाचं प्रतिनिधित्व करत आहेत। त्यामुळेच या दोघांमध्ये असलेलं मित्रत्वाचं नातं, त्यांच्यातली मैत्री आपण टोकियो ऑलिम्पिकमध्ये, एशियन गेम्समध्ये आणि पॅरिस ऑलिम्पिकच्या ट्रॅकवरती सुद्धा पाहिली। नदीम जिंकला, नीरज दुसऱ्या स्थानावरती राहिला, आणि याबद्दल जेव्हा नीरजच्या आईला प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी जे उत्तर दिलं त्यानं सगळेच भारावून गेले। नहीं, जान तो बहुत खुश है। हमने तो सिल्वर भी गोल्ड वगैरह लग रहा है। गोल्ड उसका आ गया, वो बीमार है लड़का जी, मेहनत कर सब जा रहे। थोड़ा दिन खराब था, थोड़ा बहुत ज़्यादा फाउल हो गए। कोई बात नहीं जी, ये तो तीनों हुए हैं बच्चे के खिलाड़ी के। आप लोग खुश हो? कोई बात ना, खुश है जमा, पूरे खुश है। तर आमच्यासाठी सिल्वरही गोल्ड मेडल सारखंच आहे, आणि ज्यानं गोल्ड जिंकलं तोही आमच्याच मुलासारखा आहे। नीरजच्या आईचे हे शब्द आपण ऐकले। दोनही देशात हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होतोय, पण दुसरी गोष्ट अशी की जी नीरजच्या आईनं भावना व्यक्त केली तीच भावना नदीमच्या आईनं सुद्धा बोलून दाखवली आहे। नहीं बेटा, वो भी मेरे बेटे अर्शद नदीम का भी दोस्त भी है और भाई भी है।
ते वो हार जीत तो अपने किस्मत की होती है और वो भी मेरा बेटा है इंशाल्लाह ताला कहंदे हुंदे उसनों भी कामयाब करे अल्लाह मियां उसनों भी मेडल जितन की तौफीक देगा। त्या क्रिकेटच्या सामन्यांसाठी एक झालेला भारत, एक झालेला देश आपण अनेकदा पाहिला, पण गेल्या 2 ऑलिम्पिकमध्ये भालाफेकीसारख्या खेळानं अख्ख्या देशाला खिळवून ठेवलं. पॅरिसमध्ये नीरजचा इव्हेंट रात्री 12 वाजता सुरू झाला, पण इतक्या मध्यरात्री देशातला प्रत्येक क्रीडाप्रेमी मोबाईल, टीव्ही आणि इंटरनेटवरती नीरजच्या परफॉर्मन्सवरती लक्ष ठेवून होता. नेमकी इथे सुद्धा भारत आणि पाकिस्तान अशीच सुरस रंगलेली. पण रिझल्ट नंतर नीरज आणि अर्शदमधल्या मैत्रीनंही अनेकांची मनं जिंकली आणि त्याचबरोबर एका पाकिस्तानी खेळाडूवर भारतातनंही कौतुकाचा वर्षाव झाला. नीरजचं गोल्ड हुकल्यावरती एक प्रकारे निराशेचं मळभट दाटलं. सगळ्यांनाच हताश वाटू लागलं. हे पदक आपल्याला न मिळता पाकिस्तानला मिळालं, त्यामुळे काहींची चिडचिड सुद्धा सुरू झाली होती. पण खरा खेळ आणि खिलाडू वृत्ती कशी असावी हे नीरज आणि नदीमनंच एकमेकांना मोठ्या मनानं अभिनंदन करून दाखवून दिलं. सचिन तेंडुलकरला एकदा विचारलं गेलं होतं की खेळ तुम्हाला काय शिकवतो. सचिननं दिलेलं उत्तर आपण सर्वांनीच आवर्जून ऐकण्यासारखं आहे. सचिन तेव्हा असं म्हणालेला होता की खेळ तुम्हाला खऱ्या आयुष्यातले धडे देतो. खेळ तुम्हाला टीमवर्क शिकवतो, सहकाऱ्यांसाठी त्याग करणं शिकवतो. खेळ हे कधीच बघत नाही की तुम्ही कोणत्या धर्माचे आहात, तुम्ही कोणत्या वर्णाचे आहात, तुम्ही कोणत्या जातीचे आहात. खेळाला तुमच्या बँक बॅलन्सचाही फरक पडत नाही. म्हणूनच खेळ कोणताही असो तो एन्जॉय करा. हेच खेळाचं वैशिष्ट्य आहे आणि सुंदरता सुद्धा.